आजच्या स्टोरीमध्ये एका 10 वर्षाच्या मुलाचा अंत होतो आणि हा क्राईम ज्या व्यक्तीने केला ते ऐकून लोकच नाही पोलिसही हादरले। या क्राईमचं कारण तर त्याहूनही मोठं होतं। हा व्हिडिओ तुम्ही बघू नका। हो, जर तुम्ही हलक्या मनाचा असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अजिबात नाही। तर कोणी केलं आहे हा कांड आणि का, सांगतो, सर्व काही सांगतो। वेस्ट बेंगालच्या हुगली शहराच्या कोडनगर एरियामध्ये एक छोटंसं परिवार राहत होतं। हे एक मिडल क्लास कुटुंब होतं। या कुटुंबात पंकज शर्मा आणि शांता शर्मा राहत होते। त्यांचा एक छोटासा 10 वर्षाचा मुलगाही होता ज्याचं नाव होतं स्नेहांशु शर्मा। स्नेहांशु शर्मा शाळेतून 2 वाजता घरी यायचा। त्यानंतर तो त्याच्या कझिन बरोबर खेळायचा। त्याची चुलत बहीण त्याच्या घराच्या जवळच राहायची। स्नेहांशुचे आई वडील जॉबला जायचे आणि ते संध्याकाळीच घरी यायचे, पण स्नेहांशु मात्र शाळेनंतर आपल्या घरीच एकटा राहायचा। 22 फेब्रुवारी 2024 या दिवशी रोजप्रमाणे स्नेहांशुची बहीण स्नेहांशुच्या घरी आली त्याला खेळायला बोलवासाठी। तिने दरवाजा उघडल्यानंतर हॉलमध्ये टीव्ही खूप मोठ्या आवाजात चालू होता, पण तिकडे स्नेहांशु नव्हता। ती नंतर स्नेहांशुच्या रूममध्ये गेली। तिकडे जाताच ती खूप जोरात ओरडली, कारण तिच्या समोर एक असं दृश्य होतं ते ती आयुष्यात कधीच विसरणार नाही। तिचा आवाज ऐकून सगळेच आजूबाजूचे लोक जमले। ते सर्व स्नेहांशुच्या घरी गेले। त्यांनाही तो नजारा बघून धक्का बसला। त्यांनी बघितलं की सर्वीकडे रक्तच रक्त होतं। स्नेहांशु त्याच्या बेडवरती पडलेला, त्याच्याही अंगावरती पूर्ण ठिकाणी लाल रंग पसरला होता। त्यांनी लगेच स्नेहांशुच्या आई वडिलांना बोलावलं आणि पोलिसांनाही कॉल केला। स्नेहांशुची आई शांता तिने घरी आल्या आल्याच स्नेहांशुला घट्ट मिठी मारली आणि खूप जोर जोरात रडू लागली। आपल्या मुलाला अशा परिस्थितीत बघून तिच्या पायाच्या खालची मात्र जमीनच सरकली होती। त्यानंतर स्नेहांशुचे वडील म्हणजेच पंकजी तिकडे आले। हे दृश्य बघून मात्र त्यांच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता। पोलिसही लगेच तिकडे आले। त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करायला सुरू केली। पोलिसांना क्राईम स्पॉटवरती हे आढळले की स्नेहांशुवरती खूप सारे वार केले होते। त्याच्या हाताच्या दोन्ही नसाही कापल्या होत्या। बाजूला एक टेबल होतं, टेबलच्या कॉर्नरला रक्त लागलं होतं आणि जमिनीवरती एक गणपतीची मूर्तीही पडली होती। असं वाटत होतं की स्नेहांशुचं डोकं टेबलवरती आपटल्यानंतर त्याच्या डोक्यावरती गणपतीच्या मूर्तीने वार केला गेला असावा। तिकडे त्यांना एक चाकूही भेटला। तो चाकूही पूर्णपणे बेंड झाला होता। यावरून हे कळत होतं की स्नेहांशुवरती किती वाईट प्रकारे वार केला गेला होता। पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन प्रमाणे त्यांना हे कळालं की स्नेहांशुचे आई आणि वडील दोघंही त्यावेळी जॉबला जायचे, पण तरीही हा क्राईम कुठल्या तरी जवळच्याच व्यक्तीने केला असावा, कारण दरवाजावरती कुठलीच फोर्स एंट्री नव्हती। खिडकी आई सर्व काही चांगल्या कंडिशनमध्ये होते आणि घरात कुठल्याच वस्तूची चोरीही नव्हती झाली। पोलिसांना हा संशय होता की स्नेहांशुची हत्या स्नेहांशुवरती असलेला राग किंवा त्याच्या परिवारावरती असलेला राग या गोष्टीमुळे केला असावा। पोलिसांनी शेजाऱ्यांनाही विचारलं की त्यांनी कुठल्याही अनोळखी माणसाला स्पॉट केलं आहे का। त्यांनी त्यावर उत्तर दिलं नाही। हे प्रूव्ह करायला पोलिसांकडे अजून एक गोष्ट होती, ती म्हणजे स्नेहांशुच्या घरी असलेला कुत्रा ज्याचं नाव होतं शॅडो। त्या कुत्र्याची एक खास गोष्ट होती, ती म्हणजे तो प्रत्येक अनोळखी व्यक्तीवरती भुंकायचा। पण या दिवशी 2 ते 4च्या दरम्यान शेजाऱ्यांना कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज अजिबात आला नाही। या सर्व गोष्टींमुळे पोलिसांना आता खात्री होती की अपराधी स्नेहांशुच्या परिवाराला चांगलंच ओळखायचा आणि तो नेहमीच त्यांच्या घरी येत असेल। यामुळे पोलिसांनी स्नेहांशुच्या परिवारातील असलेल्या सर्व कॉन्टॅक्टचे लोकेशन त्या जागे आणि वेळेबरोबर मॅच केले, पण त्यांना त्यातून कुठलाच सुराग भेटला नाही। पंकजनी पोलिसांना एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे काही दिवस आधी स्नेहांशु शर्माचं त्याच्या शाळेतील असलेल्या मुलाबरोबर भांडण झालं होतं। त्यामुळे त्याला शक होता की ही गोष्ट त्या मुलाच्या आई वडिलांनीही केली असावी। हे क्रॉस चेक करायला पोलिसांनी त्यांनाही इंटरोगेशनला बोलवलं। त्या मुलाच्या आई वडिलांबरोबर विचारपूस केल्यानंतरही त्यांना काहीच हाती लागलं नाही। ते खूपच छोटं भांडण होतं जे की नेहमीच लहान मुलांमध्ये होतं आणि त्यासाठी एवढा मोठं स्टेप कोणच घेणार नाही आणि या गोष्टींवरती सर्व पुरावेही सपोर्ट करत होते। या कारणामुळे पोलिसांना तेही निर्दोषच वाटत होते। आता या केससाठी कुठलाच क्लू भेटत नव्हता। ही केस मात्र आता पोलीस बंद करायलाच निघाले होते, पण तेव्हाच या केसमध्ये पोलिसांना एक लीड भेटते, अच्छीलाल यादव।
अचिलाल यादव त्या एरियामधलाच एक प्रधान होता. त्याने पोलिसांना सांगितले की जेही लोक या कॉलनीमध्ये राहतात ती सर्व लोक माझ्या घराच्या समोरच्या रोडवरनच जातात. पण खास बात ही होती की त्याच्या घराच्या समोर एक CCTV कॅमेराही त्यांनी लावला होता. अचिलाल यादव शांता आणि पंकजला चांगलेपणी ओळखायचा, म्हणून त्यांना त्याची मदत करायची होती. तो सर्व फुटेजेस पोलिसांना देतो आणि तो त्यांच्याबरोबर सर्व फुटेजेस चेकही करतो. त्या फुटेजेसमध्ये जेही लोक दिसतात त्यांची तो ओळख करून देत होता. कुठलाही अनोळखी माणूस दिसल्यावर पोलीस ते नोट करत होते. पोलिसांनी 2 ते 4 वाजेपर्यंतचेच फुटेजेस नाही तर त्याच्या आधीचे 2 तास आणि नंतरचे 2 तासाचे फुटेजेसही चेक केले. पोलिसांना त्या फुटेजेसमध्ये एक व्यक्ती दिसली. तिने मास्क घातला होता. कोविडच्या वेळी मास्क घालणं तर खूपच नॉर्मल होतं, पण फेब्रुवारी 2024 क्वचितच कोण मास्क घालत असेल. त्यामुळे त्यांना या बाईवरती शक झाला. त्यांनी शांताला आणि पंकजला बोलावलं. शांताने ते फुटेजेस चेक केले. त्या बाईने मास्क घातल्यामुळे शांता तिला नीट ओळखू शकत नव्हती आणि शांताने तिला ओळखण्यापासून नकार दिला. आता हा फुटेज चेक करत होता पंकज. पंकजने खूप बारीकीने बघितलं. त्या बाईची चालायची पद्धत, त्या बाईचे कपडे हे त्यांनी ओळखले आणि त्यांनी पोलिसांना एक नाव सांगितलं, इरफत प्रवीण. पोलिसांना वाटलं की हे नक्कीच एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं केस असेल, जसं की बहुतांश वेळी होतं. पंकजचं ह्या बाईबरोबर लव्ह अफेअर असेल, म्हणूनच त्या बाईने स्नेहांशूची हत्याही केली असावी. त्यांनी पंकजचे सगळे कॉल रेकॉर्ड्स चेक केले, पण त्यांना पंकज आणि इरफतमध्ये एकही कॉल रेकॉर्ड्स सापडले नाही. त्यांनी आता शांताचे कॉल रेकॉर्ड्स चेक केले. ह्यात मात्र शांता आणि इरफतमध्ये खूप सारे कॉल्स व्हायचे, डेली आणि तासनतास कॉल्स व्हायचे. त्यांनी लगेच जाऊन इरफतला अरेस्ट केलं. पोलिसांना हेही कळालं की घटनेच्या दिवशी इरफतने आपला फोन स्विच ऑफ करून तिच्या घरीच ठेवला होता. तिचं घर शांताच्या घरापासून 20 किलोमीटर लांब होतं. कुठलाही व्यक्ती एवढा लांब जाताना फोन आपल्या घरी ठेवून अजिबात जात नाही. आणि यामुळे सुरुवातीला पोलिसांनी जेव्हा लोकेशन वाईज शर्मा फॅमिलीचे कॉन्टॅक्ट चेक केले होते त्यात त्यांना इरफतचं लोकेशन सापडलं नाही. आता मात्र इरफतची खूप सक्तीने विचारपूस केली गेली. इरफतने पोलिसांना सांगितलं की स्नेहांशूला मीच मारलं आहे, पण माझ्याबरोबर तिला शांता शर्मानेही मारलं आहे. हे ऐकून पोलिसांचे कानच उभे राहिले. एक आई आपल्या पोराची अशी अवस्था कशी करू शकते यावर पोलिसांचाही विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी इरफतचा फोनही चेक केला. तिच्या व्हॉट्सॲपमध्ये शांता आणि इरफत बरोबर असलेले खूप सारे फोटोज होते आणि हे साधारण फोटोज अजिबात नव्हते. हे थोडेफार अश्लील फोटोज होते. खरं तर शांता आणि इरफत हे दोघं लेस्बियन होते, म्हणजेच समलैंगिक. शांताला याबद्दल विचारल्यानंतर शांताने तर आधी नकार दिला, पण जेव्हा इरफतला तिच्यासमोर उभं केलं तेव्हा तीही सर्व काही बोलू लागली. ते दोघे आता जे बोलणार आहेत ते खूपच शॉकिंग आहे. शांता आणि इरफत हे दोघं खूप आधीपासून एकमेकांना ओळखत होते. शांताचं लग्न झाल्या आधीपासूनच. लग्न झाल्यावरही शांता इरफतला भेटायची. ते दोघे एकत्र टाइम स्पेंड करायचे, फिरायला जायचे. कधी शांता इरफतच्या घरी तर कधी इरफत शांताच्या घरी नेहमीच येत असायचे. पण या दोघांमध्ये काय चक्कर आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. सर्वांना हेच वाटलं की हे दोघी खूपच चांगल्या मैत्रिणी आहेत. स्नेहांशूही इरफतला मानलेली मावशी म्हणायचा. आता वेळ येते 22 फेब्रुवारी 2024. या दिवशी शांता आणि पंकज आपापल्या ऑफिसला जातात. स्नेहांशू शाळेत जातो, पण शांता कधी कधी दुपारी घरी यायची जेवायसाठी. ती त्या दिवशी घरी आली आणि तिने इरफतलाही घरी बोलावलं. आता 2 वाजले होते. स्नेहांशूही शाळेतून घरी आला. घरी आल्यानंतर त्यांनी हॉलमध्ये दप्तर ठेवले आणि तो रूममध्ये जाऊ लागला. त्याने जसं रूमचा दरवाजा उघडला तर त्यांनी अशी गोष्ट बघितली जे की एका 10 वर्षाच्या मुलाला समजायसाठी खूपच कठीण होती. त्याने इरफतला आणि त्याच्या आई शांताला खूपच कॉम्प्रोमाइजिंग पोझिशनमध्ये बघितलं. तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं आहे. हे बघितल्यानंतर स्नेहांशूही थोडासा शॉक झाला. तो परत बाहेर गेला आणि टीव्ही बघू लागला. शांताही थोड्या वेळाने बाहेर आली, पण लज्जेमुळे शांता त्याच्याबरोबर डोळेही मिळवू शकत नव्हती. स्नेहांशूही आपल्या आईकडे आता बघत नव्हता. हे सर्व चेंज ऑफ बिहेवियरमुळे शांता आणि इरफतला एक भीती होती. ती म्हणजे स्नेहांशूने त्याच्या वडिलांना सांगितले तर. जर स्नेहांशूने कोणालाही सांगितलं तर त्यांचं भांडण नक्कीच फुटणार होतं. या भीतीमुळे
त्या दोघांनी एक निर्णय घेतला. त्यांनी टीव्हीचा व्हॉल्यूम जोरात वाढवला. स्नेहांशूला इरफतने पकडलं आणि त्याचं डोकं टेबलवरती आपटलं. एवढंच नाही तर जवळच असलेल्या एका गणपतीच्या मूर्तीने त्याच्या डोक्यावरतीही वार केला. तरीही स्नेहांशू जिवंत असल्यामुळे शांताने किचनमध्ये जाऊन एक नाईफ आणली. त्या चाकूने शांताने स्नेहांशूवरती खूप सारे वार केले. थोड्या वेळानंतर त्याच्या दोन्ही हातांच्या नसाही कापल्या, सो दॅट जास्त रक्त बाहेर पडल्यामुळे त्याचा लवकर अंत होऊ शकतो. त्यानंतर ते थोडे वेळ थांबले. स्नेहांशू मृत झालाय हे कन्फर्म केल्यानंतर त्यांनी सर्व काही आवरलं. शांता कोणाच्याच नजरेत न येता आपल्या जॉबवरती निघाली, पण ती मागच्या छोट्या छोट्या गल्लीतून बाहेर पडली, त्यामुळे ती कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही झाली. पण इरफत कॅप्चर झाली, कारण की तिचं घर खूप लांब होतं, तर तिला बस पकडायसाठी मेन रोडला जावं लागायचं. आणि या मेन रोडवर जायसाठी एकच रस्ता होता, जो की अच्छीलाल यादवच्या घरासमोरून होता. या कारणामुळे ती त्या व्हिडिओमध्ये कॅप्चर झाली. त्यानंतर 4 वाजता स्नेहांशूची कझिन घरी आली आणि पुढे काय झालं ते तुम्हाला माहितीच आहे. स्नेहांशूच्या वडिलांना म्हणजेच पंकजला या दोघांच्या लेस्बियन असल्याची गोष्ट माहिती होती, पण लोकांमध्ये बदनामी होण्याच्या कारणामुळे तो गप्पा बसला आणि असं काही मेजर अजून झालंही नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्यावेळी तर काहीच ॲक्शन घेतलं नाही. ही पूर्ण केस ऐकल्यानंतर सर्वच कोणनगरचे रहिवासी शॉक झाले, पोलिसही आणि पंकजही. पंकजने मात्र आपला 10 वर्षाचा एकुलता एक मुलगा गमावला होता. कोणाला वाटलंही नव्हतं की एक आईच आपल्या मुलाची अशी अवस्थाही करू शकते. कलियुग आहे, काहीही होऊ शकते, पण तुम्ही मात्र सावध राहा. ही केस 2024चीच असल्यामुळे ही केस अजूनही कोर्टात चालू आहे. शांता आणि इरफतने दोघांनीही कबुली दिली की त्यांनीच हा कांड केला आहे, पण यांना शिक्षा व्हायची अजूनही बाकी आहे. तुमच्या मते तुम्हाला काय वाटते की ह्यांना काय शिक्षा झाली पाहिजे? मला हे कळत नाही की या जनरेशनला नक्की झालं काय आहे, कारण या वर्षातच मी अशा 3 केसेस बघितल्या ज्यात स्वतःची आई स्वतःच्या मुलाचीच हत्या करते. पण भीती आहे तर मला फ्युचर जनरेशनची. जर आता हे सगळं चालू आहे तर पुढे काय होईल माहीत नाही. पण तुम्ही मात्र जास्त विचार करू नका. ही स्टोरी फक्त ऐका, त्यातून शिका आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.